आवाज येतोय का? आवाज येतोय? आवाज येतोय का? ओके, ठीक आहे. सगळ्यांनी टेक्स्टबुक काढा. मी आज लिहिणार काय नाही आहे, ॲज अ सच लिहिणार काय नाही आहे, पण आपल्याला आज डेफिनेशन्स लॉज घ्यायचे आहेत. त्यामुळे हे लेक्चर फक्त ऑडिओ आहे असं म्हटलं तरी चालेल. ऑडिओ आहे असं म्हटलं तरी चालेल. सगळ्यांनी फिजिक्सचं टेक्स्टबुक काढायचं आहे. सगळ्यांनी फिजिक्सचं टेक्स्टबुक काढायचं आहे. लेक्चर ऑडिओ पॅटर्नमध्ये आहे असं म्हटलं तरी चालेल. बघा, पेज नंबर 1, पेज नंबर 1 याच्यामध्ये आपल्याला कोणतीही डेफिनेशन नाही आहे. पेज नंबर 1मध्ये, पेज नंबर 1मध्ये कोणतीही डेफिनेशन नाही आहे. ओके, पण पेज नंबर 1वरती आपल्याला एक फॉर्म्युला येतो, ओमेगा इक्वल टू 2 पाय एन. ओमेगा इक्वल टू 2 पाय एन म्हणजेच 2 पाय अपॉन कॅपिटल टी. त्यातलं ओमेगा ही अँग्युलर व्हेलॉसिटी असते, अँग्युलर स्पीड असतं, आणि एन ही फ्रिक्वेन्सी असते, आणि टी हा पिरियड असतो. सो ओमेगा इक्वल टू 2 पाय एन, ओमेगा इक्वल टू 2 पाय एन, ओमेगा रॅडियन पर सेकंड, एन रेव्होल्यूशन पर सेकंड. ओमेगा इक्वल टू 2 पाय एन बाय 60, एन आर पी एममध्ये दिलेला असतो, ओमेगा रॅडियन पर सेकंडमध्ये येतो. किंवा त्याचा पुढचा फॉर्म्युला आहे 2 पाय अपॉन कॅपिटल टी. ओके, फर्स्ट पेज क्लिअर. सेकंड पेजवरती या. सेकंड पेजवरती या. सेकंड पेजवरती या. सेकंड पेजवरती पण आपल्याला कोणतीही डेफिनेशन नाही आहे. तर सेकंड पेज आणि थर्ड पेजवरती आपल्याला सेंट्रीपेटल फोर्स आणि सेंट्रीफ्युगल फोर्स यांच्यामधला डिफरन्स माहीत पाहिजे. सेंट्रीपेटल फोर्स अँड सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्समध्ये सेंट्रीपेटल फोर्समध्ये पहिला पॉईंट लिहायचा, ए फोर्स विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड्स द सेंटर इज कॉल्ड ॲज सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीफ्युगलमध्ये लिहायचा, ए फोर्स विच इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस बट अवे फ्रॉम सेंटर इज कॉल्ड ॲज सेंट्रीफ्युगल फोर्स. ओके, सेंट्रीपेटल फोर्समध्ये परत लिहायचं, दिस फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर. सेंट्रीफ्युगल फोर्समध्ये लिहायचं, दिस फोर्स इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द सेंटर. ओके, सेंट्रीपेटल फोर्स इज अ रियल फोर्स. तिकडे लिहायचं, सेंट्रीपेटल फोर्स इज नॉट अ रियल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स इज नॉट अ रियल फोर्स. मग सेंट्रीपेटल फोर्समध्ये लिहायचं, सेंट्रीपेटल फोर्स इज नॉट सिडो फोर्स. मग इकडे लिहायचं सेंट्रीफ्युगल फोर्समध्ये, सेंट्रीफ्युगल फोर्स इज अ सिडो फोर्स, दॅट इज इट इज इमॅजिनरी फोर्स. परत सेंट्रीपेटल फोर्समध्ये चौथा पॉईंट लिहायचा, सेंट्रीपेटल फोर्स gives the necessary circular motion, or centripetal force maintains the circular motion. सेंट्रीफ्युगल फोर्समध्ये असं काही होत नाही. सो तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, सेंट्रीफ्युगल फोर्स डज नॉट मेंटेन सर्क्युलर मोशन. 4 पॉईंट डिफरन्सचे झालेले आहेत. 2 मार्काला आलं तर हे 4 पॉईंट सफिशियंट आहेत. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म्युला लिहा, सेंट्रीपेटल फोर्स इक्वल टू mv² बाय आर. सेंट्रीपेटल फोर्स इक्वल टू mv² बाय आर. आणि इकडं मात्र मायनस लिहा सेंट्रीफ्युगल फोर्समध्ये, कारण की सेंट्रीपेटल फोर्स आणि रेडियस वेक्टर एकमेकांना अपोजिट असतात. मग आपण 6वा एक पॉईंट लिहायचा सेंट्रीपेटल फोर्समध्ये. सेंट्रीपेटल फोर्समध्ये 6वा पॉईंट लिहायचा, रेडियस वेक्टर अँड सेंट्रीपेटल फोर्स वेक्टर बोथ आर इन सेम डायरेक्शन. सेंट्रीपेटल फोर्समध्ये सांगतोय आर बार, सेंट्रीपेटल फोर्समध्ये सांगतोय आर बार आणि एफ बार दोघं एकाच डिरेक्शनला असतात. सेंट्रीफ्युगल फोर्समध्ये एफ बार आणि आर बार दोघंही अपोजिट डिरेक्शनला असतात. ओके, फॉर्म्युला पण आपण लिहिला. त्याच्यानंतर एक इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आहे, तर दुसरा आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. सेंट्रीपेटल फोर्स ओबेज न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. सेंट्रीफ्युगल फोर्स डज नॉट ओबे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. आणि त्याचं उदाहरण लिहा, सेंट्रीपेटल फोर्स सॅटेलाइट इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. आणि याच्यामध्ये लिहा, याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता सेंट्रीफ्युगल मशीन्स. सगळ्या सेंट्रीफ्युगल मशीन जे उदाहरण आहे ते सेंट्रीफ्युगल फोर्स आहे. आता मला सगळ्यांनी सांगा, तुम्हाला डिफरन्स कळला का?
हे मुद्दाम या प्रकारचं लेक्चर मी घेतोय कारण की याच्यामध्ये मी कुठंही व्हिडिओ नाही आहे. हे फक्त ऑडिओ टाईपचं लेक्चर असणार आहे जेणेकरून तुम्ही परत मोबाईलला हेडसेट लावून तुम्ही ऐकू शकता वारंवार आणि प्लीज वारंवार ऐका, ते क्लिअर होईल. तर आपलं हे झालेलं आहे. ओके, आता व्हेकल ऑन अनबँक्ड रोड. व्हेकल ऑन अनबँक्ड रोड म्हणजेच हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड. अनबँक्ड रोड म्हणजेच हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड. त्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे व्ही मॅक्स इक्वल टू अंडर रूट म्यू एस आर जी. व्ही मॅक्स इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. व्ही मॅक्स इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. व्ही मॅक्स इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. बँक्ड रोड सरफेस. बँक्ड रोड सरफेस. बँक्ड रोड सरफेसमध्ये म्हणजे व्हेकल बँक केलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला विचारतील नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स कोणता कॉम्पोनंट देतो. एन साइन थिटा गिव्स द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स. सेंट्रिपेटल फोर्स कोण देतो? एन साइन थिटा. कोण देतो? एन साइन थिटा. ओके, याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये काय आहे बघा, व्ही एस मोस्ट सेफ स्पीड अंडर रूट आर जी टॅन थिटा. रूट आर जी टॅन थिटा. रूट आर जी टॅन थिटा और v स्क्वेअर इक्वल टू आर जी टॅन थिटा. v स्क्वेअर इक्वल टू आर जी टॅन थिटा. v स्क्वेअर इक्वल टू आर जी टॅन थिटा. v मिनिममचा फॉर्म्युला आहे अंडर रूट आर जी इंटू ब्रॅकेट टॅन थिटा मायनस म्यू एस अपॉन 1 प्लस म्यू एस टॅन थिटा. ठीक आहे, आपण फॉर्म्युलामध्ये नको जायला. फॉर्म्युलामध्ये नको जायला, आपण फक्त डेफिनेशन म्हणूया. ओके, आता पुढची डेफिनेशन आहे कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम. कोनिकल पेंडुलम बघा, ए मास इज अटॅच टू अ स्ट्रिंग. ए मास इज अटॅच टू अ स्ट्रिंग and it is suspended from the rigid support. A mass is attached to the string and it is suspended from the string. It is given such a motion. It has given such a motion that the mass performs circular motion. The mass performs circular motion while the string traces a cone is called as conical pendulum. 3 वाक्य आहेत, 11वीच्या पुस्तकातली वाक्य आहेत, 12वीला डेफिनेशन त्याच पद्धतीने लिहायची. बघा, ए मास इज अटॅच टू अ स्ट्रिंग अँड दिस स्ट्रिंग इज सस्पेंडेड फ्रॉम द रिजिड सपोर्ट. नाऊ दिस मास इज गिवन सच अ मोशन. दिस मास इज गिवन सच अ मोशन दॅट मास performs circular motion while the string traces a cone is called as conical pendulum. ओके, बुकची PDF घ्या ना स्क्रीनवर. त्यात टाइमपास होईल माझा. मला टाइमपास नाही करायचा आहे आज. बुक काढा तुम्ही. ओके, तर कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन कळली. कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन कळली. आता पुढचं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन आपण फॉर्म्युल्यानुसार लिहिणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या मध्ये समेशन साइन असतं, MI RI स्क्वेअर असतं. MI RI स्क्वेअर असतं. MI RI स्क्वेअर असतं. माझ्याकडं खूप वेळ नाही आहे. लक्षात घ्या, रिव्हिजन आहे. बघा, मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज. मोमेंट ऑफ इनर्शिया, तुम्ही हे लेक्चर परत वारंवार ऐकू शकताय ना, मग परत रिपीट का पाहिजे? मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज द सम ऑफ product of mass of
each particle and square of the distance from it. Moment of inertia is defined as the summation म्हणजे काय sum of. The moment of inertia is defined as the sum of product of mass of each particle and square of the distance between them. Moment of inertia is defined as the sum of product of mass of each particle and square of the distance between them. मग याचा फॉर्म्युला आला I इक्वल टू समेशन ऑफ mi ri स्क्वेअर. समेशन ऑफ mi ri स्क्वेअर. आता तुम्हाला कधी असा पण प्रश्न विचारू शकतात, व्हॉट इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचं फिजिकल सिग्निफिकेशन काय आहे. व्हॉट इज द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा, सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन द पोझिशन ऑफ ॲक्सिस. पहिला पॉईंट, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन द पोझिशन ऑफ ॲक्सिस. 3 मार्काला प्रश्न विचारतात, डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया अँड गिव्ह इट्स फिजिकल सिग्निफिकन्स. डेफिनेशन झाली. डेफिनेशन नंतर फॉर्म्युला लिहायचा आहे, पैकीच्या पैकी मार्क. फिजिकल सिग्निफिकन्समधला पहिला मुद्दा, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन द पोझिशन ऑफ ॲक्सिस. ही पोझिशन ऑफ ॲक्सिसवर डिपेंड असतं मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला लिहा. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला लिहा. मोमेंट ऑफ इनर्शिया इक्वल टू I इक्वल टू समेशन ऑफ mi ri स्क्वेअर. समेशन ऑफ mi ri स्क्वेअर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन मास ऑफ पार्टिकल. सेकंड पॉइंटला लिहा, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन मास ऑफ पार्टिकल. थर्ड पॉइंटला लिहा, moment of inertia depends on the distance between the mass and axis of rotation. हे झालं याचं क्लिअर कट फिजिकल सिग्निफिकन्स. म्हणजे फिजिकल सिग्निफिकन्समध्ये काय केलं आपण, फिजिकल सिग्निफिकन्समध्ये काय केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन द पोझिशन ऑफ ॲक्सिस. हे पहिलं लिहिलं. सेकंड मी लिहिला फॉर्म्युला I इक्वल टू समेशन ऑफ mi ri स्क्वेअर. मग मी थर्ड पॉईंटला म्हटलं यमवर डिपेंड आहे, सो मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स अपॉन मास ऑफ ईच पार्टिकल. मी चौथ्या पॉईंटला लिहिलं मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन द डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड द पार्टिकल. समजलं का. Okay, next is radius of gyration. Define radius of gyration and give its physical significance. असा आपण प्रश्न पॉप्युलर आहे. डिफाईन रेडियस ऑफ गायरेशन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन हे डिस्टन्स असतं. रेडियस ऑफ गायरेशन हे डिस्टन्स असतं. कशामधलं, ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड द पार्टिकल. ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि पार्टिकल यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन असतं. पण तो पार्टिकल काय असतो, असा पार्टिकल की ज्या ठिकाणी सगळ्या बॉडीचं मास इक्वेट केलेलं असतं. सगळ्या बॉडीचं मास एकाच ठिकाणी असतं. बरोबर. चला, आता मी तुम्हाला रेडियस ऑफ गायरेशनची डेफिनेशन सांगतोय. 3 वेळा डेफिनेशन सांगणार आहे. किती वेळा, 3 वेळा. रेडियस ऑफ गायरेशन इज डिफाइंड ॲज, radius of gyration is defined as the distance between the axis of rotation. Radius of gyration is defined as the distance between the axis of rotation and the point at which the whole mass of the body is supposed to be concentrated in order to study the Newton's laws of motion, so as to possess the same moment of inertia as that of the body. चला,
रेडियस ऑफ गायरेशनच्या डेफिनेशनमध्ये 4 वाक्य आहेत. किती वाक्य आहेत? 4. पहिली गोष्ट म्हणजे रेडियस ऑफ गायरेशनमध्ये काय करतात, सगळा जो ऑब्जेक्ट आहे तो एका पॉईंटनी रिप्लेस करतात. मग ॲक्सिस ऑफ रोटेशन आणि त्या पॉईंटमधलं जे अंतर आहे त्याला रेडियस ऑफ गायरेशन म्हणतात. परंतु संपूर्ण मोठ्या ऑब्जेक्टची असणारी मोमेंट ऑफ इनर्शिया आणि एका छोट्याशा पार्टिकलची मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असते. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते? सेम असते. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते? सेम असते. ओके, चलो बघा मी काय म्हटलंय. रेडियस ऑफ गायरेशन is defined as the distance between the axis of rotation. Radius of gyration is defined as the distance between the axis of rotation and the point at which the whole mass of the body is supposed to be concentrated. कशासाठी? In order to study Newton's laws of motion and so as to possesses the same moment of inertia as that of the body. So as to possesses the same moment of inertia as that of the body. तिसऱ्यांदा डेफिनेशन सांगणार. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स बिटवीन द ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड द पार्टिकल at which the whole mass of the body is supposed to be concentrated in order to study the Newton's laws of motion so as to possesses the same moment of inertia as that of the body. आता याचं फिजिकल सिग्निफिकन्स काय बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया इज गिवन बाय I equal to mk square. I equal to mk square. पहिला पॉइंट क्लिअर. I equal to mk square. So moment of inertia equal to I equal to mk square. बरोबर. So moment of inertia depends upon mass of the object, mass of the particle and k, that is radius of gyration. मग I equal to mk square हा फॉर्म्युला आहे. So moment of inertia is directly proportional to radius of gyration. I is directly proportional to k square. If k is small, जर k छोटा असेल तर I पण काय असणार? छोटा. मग आपण इंग्लिशमध्ये काय लिहिणार? If radius of gyration is small means particle is very close to the axis of rotation. डिस्टन्स कमी म्हणजे पार्टिकल ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या जवळ आहे. हे डिस्टन्स कोणामधलं असतं? पार्टिकल आणि ॲक्सिसमधलं. मग रेडियस ऑफ गायरेशन कमी आहे, डिस्टन्स कमी आहे म्हणजे पार्टिकल ॲक्सिसच्या जवळ आला. इफ रेडियस ऑफ गायरेशन इज व्हेरी स्मॉल देन द पार्टिकल इज नियरर टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. सो मास इज डिस्ट्रीब्युटेड नियर टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. If k is large, k जर मोठा असेल तर पार्टिकल आणि ॲक्सिस मधलं डिस्टन्स लार्ज असेल, पार्टिकल आणि ॲक्सिस मधलं डिस्टन्स मोठं असेल. इफ k is large then the particle is away from the axis of rotation, so mass is distributed widely. म्हणजे आपण क्लिअर कट लिहिलं. इफ रेडियस ऑफ गायरेशन इज स्मॉल, mass is very close to the axis of rotation, and if radius of gyration is large then mass is distributed widely. So what is the physical significance? Radius of gyration gives the distribution of mass from the axis of rotation. परत एकदा सगळा क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. 3 मार्काचा क्वेश्चन. डिफाइन रेडियस ऑफ गायरेशन अँड गिव्ह इट्स फिजिकल सिग्निफिकन्स. मग बघा सगळ्यात पहिल्यांदा डेफिनेशन. Radius of gyration is defined as the distance between the axis of rotation and the particle at which the whole mass of the body is supposed to be concentrated in order to study Newton's laws of motion so as to possesses the same moment of inertia as that of the body. Physical significance. Point number 1. Radius of gyration is given by I equal to mk square. Point number 2. Radius of gyration. Moment of inertia depends on mass of the body and radius of gyration. Point number 2 clear. Point number 3.
If radius of gyration is small, then mass is distributed very close to the axis of rotation. Chauथा point, if k is large, then mass is distributed widely from the axis of rotation. मग फिजिकल सिग्निफिकन्स काय पॉइंट नंबर 5 मध्ये रेडियस ऑफ गायरेशन गिव्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. कळलं का? हे पेज नंबर 14 वरती येलो बॉक्समध्ये होतं. आता आपल्याला पाठ करायचं आहे स्टेटमेंट फॉर थेरम फॉर पॅरलल ॲक्सिस. पॅरलल ॲक्सिस थेरम. ओके, आज इंग्लिशच्या पेपरला काय केलं त्यांनी, क्वेश्चन बँकमधला पॅरेग्राफ टाकला, क्वेश्चन बँकमधला सीन पॅसेज घेतला, क्वेश्चन बँकमधला खालचे प्रश्न बदलले. आता आपल्या क्वेश्चन बँकमध्ये पॅरलल ॲक्सिस थेरम आहे, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम विचारलेले नाहीत. आपण दोन्ही करून जायचे. ओके, बघा लक्ष द्या. थेरम ऑन पॅरलल ॲक्सिस पेज नंबर 15 वरती आहे. याचा फॉर्म्युला, याचं स्टेटमेंट जे आहे, पॅरलल ॲक्सिस थेरमचं स्टेटमेंट जे आहे, आय ओ इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय ओ म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस. आय सी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया. आय सी म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. एम म्हणजे काय, मास ऑफ द बॉडी. आणि एच म्हणजे काय, त्या दोन पॅरलल ॲक्सिस मधलं डिस्टन्स. बघा पॅरलल ॲक्सिस थेरमचं स्टेटमेंट बोलतोय मी. द मोमेंट ऑफ इनर्शिया आय ओ ऑफ अन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस इज द सम ऑफ, आता सम आहे ना कोणाची, आय ओ प्लस प्रॉडक्टची एम एच स्क्वेअरची. आय सी इक्वल टू आय ओ प्लस एम एच स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ॲक्सिस ही काय, सम आहे कोणाची, आय सी आणि प्रॉडक्टची. डेफिनेशन, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस is the sum of moment of inertia about an axis parallel to the given axis and passing through the center of mass, and the product of mass of the object and square of the distance between the two axes. Once again, पहिल्यांदा पहिली लाईन लिहायची आय ओ ची. बघा पहिली लाईन लिहायची आय ओ ची. काय, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ an object about any axis. पुढची लाईन आहे इक्वल टू साईनची. इक्वल टू साईनला काय लिहितो, इज. पुढची लाईन कोणाची, समची. द सम ऑफ. पुढची लाईन कोणाची आहे, आय सी. आय सीची लाईन काय, इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पॅरलल टू द गिवन ॲक्सिस अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. पुढची लाईन कोणाची, प्रॉडक्ट कोणाचा, मास आणि डिस्टन्सचा. अँड प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ॲक्सिस. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट अबाउट एनी ॲक्सिस is the sum of its moment of inertia about an axis parallel to the given axis and passing through the center of mass and product of mass of object and square of the distance between two axes. थोडे शब्दांमध्ये फरक झाले तरी चालतील, पण IO इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर हे खाली लिहायला विसरायचं नाही. थेरम परत एकदा सांगतो. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट about any axis is the sum of moment of inertia about an axis
parallel to the given axis and passing through the center of mass, and the product of mass of the object and square of the distance between two axes. झालं पाठ. पॅरलल ॲक्सिस थेरम मध्ये ऑब्जेक्ट लिहायचं. ऑब्जेक्ट चॅट बॉक्स. Okay, next is page number 16. Parallel axis नंतर perpendicular axis theorem. Parallel axis नंतर perpendicular axis theorem. स्टेटमेंट करतोय मी. याचा फॉर्म्युला काय? IZ इक्वल टू IX प्लस IY. IZ इक्वल टू IX प्लस IY. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तिन्ही ॲक्सिस परपेंडिक्युलर आहेत. IX प्लस IY म्हणजे सम आहे, बरोबर. आणि तिन्ही ॲक्सिस एकाच पॉईंटमधून जातात. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस एकाच पॉईंटमधून जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं लॅमिनार ऑब्जेक्ट आहे. स्टेटमेंट आल्यानंतर तिकडं ऑब्जेक्टला अंडरलाईन करायची, इकडं लॅमिनार शब्दाला अंडरलाईन करायची. ऑब्जेक्ट आणि लॅमिनार अशा शब्दांना अंडरलाईन केली तर तपासण्याला कळून जाईल की तुम्हाला खूपच छान येते. बघा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिनार ऑब्जेक्ट, पेज नंबर 16. आता आपण IZ विषयी लिहितोय. कशाविषयी लिहितोय? IZ. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. IZ इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. बघा, IZ नावाचा जो ॲक्सिस आहे तो प्लेनला परपेंडिक्युलर आहे. IX आणि IY नावाचे दोन ॲक्सिस प्लेनच्या आतमध्ये आहेत. IX, IY प्लेनमध्ये आहेत. IZ प्लेनला परपेंडिक्युलर आहे. त्यामुळे IZ मध्ये परपेंडिक्युलर शब्द येणार आणि IX आणि IY मध्ये इन द प्लेन येणार. Once again, the moment of inertia of a laminar object about an axis perpendicular to its plane is the sum of its moment of inertias about two mutually perpendicular axes in its plane, all three axes being concurrent. Okay, khatam. IZ perpendicular to the plane, IX and IY in the plane, and these three axes are concurrent. म्हणजे तिघही एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतात. कॉन्करंट विषय आपलं झालेलं आहे मॅथमध्ये, बरोबर. वन्स अगेन, सेकंड टाइम. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज द सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट टू म्युच्युअली परपेंडिक्युलर ॲक्सिस इन इट्स प्लेन, ऑल द थ्री ॲक्सिस बीइंग कॉन्करंट. द मोमेंट ऑफ इनर्शिया IZ ऑफ ए लॅमिनर ऑब्जेक्ट अबाउट अन ॲक्सिस Z perpendicular to its plane is the sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes X and Y in its plane, all the three axes being concurrent. झालं? कळलं का? डेफिनेशन स्टेटमेंट पार्ट झालं का परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरमचं? Now page number 18, very hot question. Principle of conservation of angular momentum. State the principle of angular momentum, conservation of angular momentum, page number 18. Very important question. Bhaga, in the absence of external torque, the angular momentum of the rotating body is conserved or remains constant. In the absence of external torque, the angular momentum
of the rotating body is always conserved. The angular momentum of the rotating body is always conserved. In the absence of external torque, the angular momentum of the rotating body always remains constant or always conserved. झालं, पाठ झालं. In the absence of external torque. आता त्या लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे एक्झाम्पल्स विचारतात. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचे एक्झाम्पल्स विचारतात. त्याचं पहिलं एक्झाम्पल बॅलेट डान्सर. आता बॅलेट डान्सरने जर हँड्स आउटस्ट्रेच केले, बॅलेट डान्सरने जर हँड्स आउटस्ट्रेच केले तर काय वाढणार? रेडियस ऑफ गायरेशन वाढणार. रेडियस ऑफ गायरेशन वाढला तर मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार, बरोबर. पण आपला मोमेंट ऑफ इनर्शिया सेम ठेवायचा आहे. मग आपला फॉर्म्युला काय आहे? I1 ओमेगा 1 इक्वल टू I2 ओमेगा 2. I1 ओमेगा 1 इक्वल टू I2 ओमेगा 2. आता बघा बॅलेट डान्सर हँड्स आर आउटस्ट्रेच, हात बाजूला केलेत. मी स्वतः पण केलेत शिकवताना. आता हात बाजूला केलेत बघा, हात बाजूला केले. मास काय आलं? आपल्या बॉडीच्या सेंटरपासून मास अवे फ्रॉम गेलं, म्हणजे के वाढला म्हणजे आय वाढला म्हणजे ओमेगा कमी झाला. कारण आय ओमेगा काय राहतो? कॉन्स्टंट. आय ओमेगा कॉन्स्टंट राहायला पाहिजे. मग आय वाढला का ओमेगा खाली होणार, बरोबर. आय वाढला का ओमेगा खाली होणार. ओके. आता जर त्या बॅलेट डान्सरने हात जवळ घेतले, बॉडीच्या जवळ घेतले, हँड्स आर व्हेरी क्लोज टू द बॉडी, देन के डिक्रीजेस, आय डिक्रीजेस म्हणजे ओमेगा इन्क्रीजेस. बॅलेट डान्सर, एक्झाम्पल ऑफ बॅलेट डान्सर बघा. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. इन द ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल टॉर्क द अँग्युलर मोमेंटम इज कन्झर्व्ड. द अँग्युलर मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. सो L इक्वल टू I ओमेगा म्हणजे I1 ओमेगा 1 इक्वल टू I2 ओमेगा 2. करेक्ट. आता आय कोणावर डिपेंड आहे? के वर. जर हात त्याने बाजूला घेतले, हँड्स आर आउट स्ट्रेच, रेडियस ऑफ गायरेशन इन्क्रीजेस, मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीजेस, देअरफॉर ओमेगा डिक्रीजेस. तुम्ही म्हणणार सर असं का म्हणताय? हात बाजूला आहेत, अंतर वाढलं, डिस्टन्स वाढला म्हणजे के वाढला म्हणजे आय वाढला, कारण की आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू के स्क्वेअर. पण आय ओमेगा कॉन्स्टंट आहे, मग जेव्हा आय वाढतो तेव्हा ओमेगा कमी होतो. सो अँग्युलर वेलॉसिटी डिक्रीजेस. हँड्स आर व्हेरी क्लोज टू द बॉडी. आता हात जवळ घेतले, के डिक्रीजेस, आय डिक्रीजेस, ओमेगा इन्क्रीजेस. बॅलेट डान्सर कळलं? बॅलेट डान्सर कळला का? दुसरं उदाहरण आहे डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल ड्युरिंग कॉम्पिटिशन. While on the diving board, the drivers stretch their body so as to increase the moment of inertia. Immediately after leaving the board, they fold their body. This reduces the moment of inertia. त्यांनी बॉडीला फोल्ड केलं म्हणजे के कमी झाला. बॉडी फोल्ड झाली ना म्हणजे के कमी झाला म्हणजे आय कमी झाला. This reduces the moment of inertia considerably. As a result, omega increases, frequency increases, and they can complete more rounds in air to make the show attractive. Again, while entering into water, they stretch their body into a streamline shape. This allows them
ए स्मूथ एंट्री इन टू द वॉटर. ओके, फंडा तोच. ते बॉडीला फोल्ड करतात, बॉडीला फोल्ड केलं के डिक्रीज होतो, आय डिक्रीज होतो, फ्रिक्वेन्सी वाढते. फ्रिक्वेन्सी वाढली म्हणजे जोरात पडणार ना. ओके, सो डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल ड्युरिंग द कॉम्पिटिशन. तुम्हाला फक्त स्टेट करायला पण विचारतील. स्टेट द एक्झाम्पल्स ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, बॅलेट डान्सर अँड डायव्हिंग इन अ स्विमिंग पूल. दीज आर द एक्झाम्पल्स. आपला या ठिकाणी पहिला लेसन संपला. आपला या ठिकाणी पहिला लेसन संपला. ओके, नेक्स्ट मेकॅनिकल प्रॉपर्टीज. नेक्स्ट मेकॅनिकल प्रॉपर्टीज. समजलं का इथपर्यंत सगळ्यांना? ऑडिओ फाईल आहे, तुम्ही वारंवार ऐकू शकता. बघा, नेक्स्ट पेज नंबर 33. पेज नंबर 33. सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शनची डेफिनेशन, हॉट क्वेश्चन, महत्त्वाचा प्रश्न आहे. सरफेस टेन्शन त्याचा फॉर्म्युला टी इक्वल टू एफ बाय एल. टी इक्वल टू एफ बाय एल त्याच्यावरून लिहायचं आहे. सरफेस टेन्शन इज डिफाइंड ॲज, surface tension is defined as the force per unit length. Surface tension is defined as the force per unit length acting at right angles to the imaginary line drawn in the free surface of liquid. Surface tension is defined as the force per unit length acting at right angles to the imaginary line drawn in the free surface of liquid. Surface tension is defined as the force per unit length acting at right angles to the imaginary line drawn in the free surface of liquid. Molecular basis वरती surface tension explain करायचं आहे. मग 3 मार्काचा प्रश्न आहे, एक्सप्लेन सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेअरी. मग स्टार्ट करायची मॉलिक्युल शब्दापासून. मॅटर कंपोज्ड ऑफ मॉलिक्युल्स. इन बिटवीन 2 मॉलिक्युल्स देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन. These forces of attraction are intermolecular forces of attraction. Point number 1 संपला. These intermolecular force of attraction are of 2 types, cohesive and adhesive. मग त्यातला पहिला cohesive. The force of attraction between the 2 molecules of same substance is called cohesive force. The force of attraction between the 2 molecules of same substance is called cohesive force. The force of attraction between the 2 molecules of different substance is called adhesive force. Is called as adhesive force. Range of molecular force. The maximum distance up to which the intermolecular forces are effective. Up to which the intermolecular forces are effective is called range of molecular force. The maximum distance from a molecule up to which the molecular force is effective is called range of molecular force. आणि ते किती असतं? 10⁻⁹ नॅनोमीटरमध्ये असतं. 10⁻⁹. स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. आता स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये काय आहे? जो सेंटर असतो तो मॉलिक्यूल असतो आणि रेडियस ही रेंज असते. हे 2 कॉन्सेप्ट आहे. बघा, स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सची डेफिनेशन. An imaginary sphere drawn by considering molecule as center and range of molecular attraction as radius is called sphere of influence. Page number 34 वरती. An imaginary sphere drawn by considering the molecule as center and range of molecular attraction as radius is called sphere of influence. Surface film. The surface layer of a liquid with thickness equal to the range of molecular force is called surface film. The surface layer of a liquid, question bank मध्ये हा क्वेश्चन आहे. The surface layer of a liquid with thickness equal to the range of intermolecular force. The surface layer of a liquid with thickness equal to the range of molecular intermolecular force is called surface film. पुढचा आहे free surface of a liquid. Free surface of liquid तुम्हाला माहिती आहे. A surface which is in contact with the air is called as free surface of liquid. आणि या ठिकाणी shear stress काय असतो?
0. या ठिकाणी शियर स्ट्रेस काय असतो 0. मग आपण म्हणणार consider the first molecule which is completely within the liquid. Consider the molecule A which is completely within the liquid. This molecule A is attracted equally from all the sides. This molecule A is attracted equally from all other sides. Therefore, the resultant cohesive force acting on the molecule A is 0. Now the molecule B is just below the liquid surface. The molecule B is just below the liquid surface. मॉलिक्यूल बी जो आहे तो लिक्विड सरफेसच्या जस्ट खाली आहे. then that molecule has a resultant cohesive force which is acting in downward direction. Therefore, the molecule B moves in downward direction. The molecule C is on the free surface of liquid. Half portion of the sphere of influence lies in air. Adhesive force 0, negligible. कोहेसिव्ह फोर्स हाफ इन्फ्लुएन्समध्ये असणार. एक नेट कोहेसिव्ह फोर्स इज ॲक्टिंग इन डाउनवर्ड डिरेक्शन ऑन मॉलिक्यूल सी. Therefore, the molecule like B and C moves inside the liquid. Therefore, the number of molecules present on the free surface of liquids goes on decreasing. So, surface area minimize. Surface area कमी होतो. The surface area becomes minimum and that property is called as surface tension. 3 मार्काचा प्रश्न झाला. कळला का? With all definitions. कळला का? पेज नंबर 35. पेज नंबर 35 सेकंड कॉलम बघा. सरफेस टेन्शन T इज डिफाईन्ड ॲज द टँजेन्शियल फोर्स. मगाशी माझं सांगताना राहिलं टँजेन्शियल फोर्स, फोर्सच लिहिलं मी. Surface tension T is defined as the tangential force acting per unit length on both sides of an imaginary line drawn on the free surface of liquid. Surface tension T is defined as the tangential force acting per unit length on both sides of an imaginary line drawn on the free surface of liquid. So T equal to F by L. T equal to F by L. मग SI unit Newton per meter. CGS unit dyne per centimeter. Dimension L0 m1 t raised to minus 2. L0 m1 t raised to minus 2. Next page 35. Next page 35. त्याच्यामध्ये काय आले? सरफेस टेन्शन इज इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. सरफेस टेन्शन इक्वल टू सरफेस एनर्जी पर युनिट एरिया. नेक्स्ट डेफिनेशन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 100% परीक्षेला येणार आहे. 100% परीक्षेला येणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन 100% परीक्षेला येणार आहे. पेज नंबर 37 वरती आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा between the liquid and a solid surface is defined as the angle between the tangent drawn to the free surface of liquid and the surface of the solid at the point of contact measured within the liquid. अशी डेफिनेशन आहे. याच्याऐवजी आपण सोप्या भाषेतली डेफिनेशन लिहूया. सरफेस टेन्शन हा अँगल आहे. सॉरी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा अँगल आहे. सॉरी, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा अँगल आहे. त्यामुळे अँगलपासून सुरुवात करायची. Angle of contact is defined as the angle. Angle of contact is defined as the angle. थांबलोय मी. Angle of contact is defined as the angle. कोणामधला? The surface and the tangent. The surface and the tangent. Tangent कोणाला काढली? Liquid surfaceला. Drawn to the liquid surface. कुठून काढली? From the point of contact of solid and liquid. आणि अँगल मोजला कुठून? लिक्विड साईडकडनं. हेच लिहायचं आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाईन्ड ॲज द अँगल बिटवीन द सॉलिड सरफेस अँड द टँजेंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस. Tangent drawn to the liquid surface, drawn from the point of contact of solid and liquid and measured on liquid side. परत एकदा सांगतो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज डिफाईन्ड ॲज द अँगल between the solid surface and the tangent drawn to the liquid surface from the point of contact of solid and liquid and measured on liquid side.
Angle of contact is the angle between the solid surface and the tangent drawn to the liquid surface from the point of contact of solid and liquid and measured on liquid side is called angle of contact. समजली डेफिनेशन अँगल ऑफ कॉन्टॅक्टची? बोला, डेफिनेशन समजली का अँगल ऑफ कॉन्टॅक्टची? पुढे कॉन्केव कधी असतो? कॉन्केव मिनिस्कस इज कॉन्केव म्हणजे कॅव्हिटी तयार होते, खड्डा होतो, खड्डा. कॉन्केव लिक्विड विच completely weighs the solid, liquid which partially weighs the solid. Concave. Convex कधी होतो? A liquid which does not weighs the solid, a liquid which does not weighs the solid, तेव्हा कॉन्व्हेक्स असतो. काय असतो? कॉन्व्हेक्स. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे त्या अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 39 पेज नंबर 39. येस व्हेरी गुड तृप्ती. कॉन्केव कधी असतो? जेव्हा ॲक्यूट असतो. कॉन्व्हेक्स कधी असतो? जेव्हा ऑप्टिस असतो. आणि जेव्हा ऑप्टिस असतो तेव्हा एच निगेटिव्ह असतो आणि जेव्हा कॉन्केव असतो तेव्हा एच पॉझिटिव्ह असतो. त्यावेळेस राईज ऑफ लिक्विड होतं. आणि जेव्हा कॉन्व्हेक्स असतो तेव्हा एच निगेटिव्ह असतो आणि तेव्हा फॉल ऑफ लिक्विड होतो. Okay, factors affecting angle of contact. The value of angle of contact depends upon the following factors. पहिलं, the nature of liquid and solid in contact. सगळ्यात महत्त्वाचं, angle of contact depends upon the solid liquid pair. सोप्या भाषेतल्या, angle of contact depends upon the solid liquid pair. Angle of contact depends upon the solid liquid pair. Angle of contact depends upon impurity present in the liquid. Impurities present in the liquid. Angle of contact depends on temperature of the liquid. As the temperature increases, surface tension decreases. बरोबर? For a given solid liquid surface, the angle of contact is constant at a given temperature. Any increase in temperature of liquid decreases its angle of contact. म्हणजे टेम्परेचर वाढवलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होतो लिक्विडसाठी, गॅससाठी मात्र वाढतो. आता बघा, प्युअर वॉटरशी 0 आहे, क्लोरोफॉर्मशी 0 आहे, ऑर्गॅनिक लिक्विडशी 0 आहे, इथरशी 16 डिग्री आहे, केरोसिनशी 26 आहे, पॅराफिनशी 107 आहे, मर्क्युरीशी 140 आहे. 0 लक्षात ठेवा. प्युअर वॉटर, क्लोरोफॉर्म, ऑर्गॅनिक लिक्विड. प्युअर वॉटर, क्लोरोफॉर्म, ऑर्गॅनिक लिक्विड. ते असं म्हणतील, खाली दिलेल्या कोणत्या पेअरसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 0 नाही. मग 0च्या पेअर लक्षात ठेवा. प्युअर वॉटर विथ क्लीन ग्लास, क्लोरोफॉर्म विथ क्लीन ग्लास, ऑर्गॅनिक लिक्विड विथ क्लीन ग्लास. वॉटर विथ पॅराफिन पण लक्षात ठेवा, ऑब्ट्यूस आहे. मर्क्युरी तर माहीतच आहे तुम्हाला. इफेक्ट ऑफ इम्प्युरिटीज. व्हेन सोल्युबल सबस्टन्स सच ॲज कॉमन सॉल्ट इज डिझॉल्व्ड इन वॉटर, द सरफेस टेन्शन ऑफ वॉटर इन्क्रीजेस. म्हणजे जर आपण सोडियम क्लोराईड टाकलं, मीठ टाकलं, सॉल्ट टाकलं तर सरफेस टेन्शन वाढतं. म्हणूनच मग आपण म्हणतो हॉट सूप्स आर मोर टेस्टी दॅन द कोल्ड सूप. हॉट सूप जास्त टेस्टी असतं आणि सूपमध्ये थोडं मिठाचं प्रमाण पण जास्त असतं. म्हणजे NaCl जर ॲड केला तर सरफेस टेन्शन वाढतं. When a sparingly soluble substance such as phenol detergent is mixed with the water, surface tension of water decreases. डिटर्जंट जर वॉटरमध्ये ॲड केला तर सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. म्हणून आपण कपडे धुताना डिटर्जंटचा वापर करतो. म्हणजे NaCl, सॉल्ट जर टाकलं, मीठ जर टाकलं तर सरफेस टेन्शन वाढतं. डिटर्जंट टाकला तर सरफेस टेन्शन कमी होतं. When insoluble impurities added into water, surface tension of water decreases. ओके, म्हणजे बघा, सोल्युबल टाकली डिक्रीजेस, इनसोल्युबल टाकली तर डिक्रीज होते आणि NaCl टाकलं तर मात्र वाढते. इफेक्ट ऑफ टेम्परेचर तिथं सांगितलंच मी.
इफेक्ट ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं तर सरफेस टेन्शन कमी होतं. दिलेल्या टेम्परेचरसाठी दिलेल्या पेअरसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्स्टंट आहे. फॉर अ गिवन टेम्परेचर फॉर अ गिवन सॉलिड लिक्विड पेअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट. परंतु जर टेम्परेचर वाढवलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिक्रीज होतो. टेम्परेचर जर वाढवलं तर सरफेस टेन्शन डिक्रीज होतं. मीठ टाकलं तर सरफेस टेन्शन वाढतं. डिटर्जंट टाकलं तर सरफेस टेन्शन कमी होतं. समजलं का? समजलं का? फॅक्टर्स अफेक्टिंग कळलं का? पेज नंबर 42. पेज नंबर 42. पेज नंबर 42 सेकंड पॅरा. डेफिनेशन ऑफ कॅपिलॅरिटी. डेफिनेशन ऑफ कॅपिलॅरिटी असं नाही म्हणत. व्हॉट इज कॅपिलॅरिटी? प्रश्न कसा येणार? व्हॉट इज कॅपिलॅरिटी? प्रश्न येणार व्हॉट इज कॅपिलॅरिटी. द फेनॉमेना ऑफ राइज ऑर फॉल. द फेनॉमेना ऑफ राइज ऑर फॉल of a liquid. The phenomena of rise or fall of a liquid inside the capillary tube when it is deep in the liquid is called as capillarity. The phenomena of rise or fall. rise or एक तर राइज होतं किंवा फॉल होतं. राइज अँड लिहू नका. अँड डू नॉट राईट अँड. अँड कुठे? अँड कुठे? डॉपलर इफेक्टमध्ये. अँड कुठे आहे? डॉपलर इफेक्टमध्ये. डॉपलर इफेक्टमध्ये अँड आहे. द राइज अँड फॉल ऑफ द रिझल्टंट इंटेन्सिटी ऑफ साऊंड डॉपलर इफेक्टमध्ये येते. पण कॅपिलॅरिटीमध्ये काय राहायचं? राइज ऑर फॉल. द फेनॉमेना ऑफ राइज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब. द राइज ऑर फॉल. द फेनॉमेना ऑफ राइज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी ट्यूब when it is deep in the liquid. तुम्ही जर असं लिहिलं, द फेनॉमेना ऑफ राइज ऑर फॉल ऑफ अ लिक्विड इनसाइड अ कॅपिलरी, पण तिला डीप केलं पाहिजे ना. when it is deep in a liquid is called as capillarity. आता कॅपिलॅरिटीचे तुम्हाला ॲप्लिकेशन विचारतात. म्हणजे कॅपिलॅरिटी तुम्ही कुठं पाहिलं? ऑइल रायझेस अप द विक ऑफ लॅम्प. क्लॉथ रॅक सक्स वॉटर. वॉटर रायझेस अप इन द क्रिवायसेस ऑफ रॉक्स. सॅप अँड वॉटर राइज अप टू द टॉप मोस्ट लीव्स ऑफ अ ट्री. ब्लॉटिंग पेपर ॲब्सॉर्ब्स द इंक. बघा, ऑइल रायझेस अप द विक ऑफ लॅम्प. बघा, ऑइल रायझेस अप द विक ऑफ लॅम्प. सेकंड, क्लॉथ रॅक ॲब्सॉर्ब्स द वॉटर. वॉटर रायझेस अप इन द क्रिवायसेस ऑफ रॉक्स. म्हणून गड किल्ल्यांवरती पाणी आहे. गड किल्ल्यांवरती पाणी काय आहे? कॅपिलरी ॲक्शनमुळे आहे. ते जे दगड आहेत त्यांना म्हणजे क्रिवायसेस आहे, त्या क्रिवायसेसनं ते वॉटरवरती जात आहे. राइज ऑफ लिक्विड. साप नाही, सॅप अँड वॉटर रायझेस ऑफ द ट्री. ब्लॉटिंग पेपर ॲब्सॉर्ब्स द इंक. ओके, ठीक आहे, एवढं सफिशियंट आहे. चला पुढे. पेज नंबर 44. समजलं इथपर्यंतचा भाग? ओके, नेक्स्ट पेज नंबर 44. स्ट्रीमलाईनमध्ये या. स्ट्रीमलाईन हा कर्व असतो. स्ट्रीमलाईन हा स्मूथ कर्व असतो. स्ट्रीमलाईन म्हणजे असं पाणी शांतपणे चाललंय.
मग पाणी शांतपणे चाललंय तर त्या पाण्याचा जो कर्व असेल, त्या पाण्याचा जो खरी पाणी असं अप अँड डाऊन जाणार ना, असं अप अँड डाऊन वरती खाली असे वेव्ह फॉर्ममध्ये, मग तो कर्व आहे. मग त्या कर्वला जर मी टँजंट काढली तर ती टँजंट कोण देणार? वेलॉसिटी. आणि ती वेलॉसिटी कशी असणार? इन द डायरेक्शन ऑफ द फ्लो. बरोबर. हे बघा, शांत पाणी चाललंय म्हणजे वेलॉसिटी वेक्टर जो आहे तो इन द डायरेक्शन ऑफ फ्लो असणार. इन द डायरेक्शन ऑफ फ्लो. जर पाणी असं हॅपेझाइड झालं, असं पाणी असं वरती खाली खूप जोराजोरानं झालं, टर्ब्युलंट फ्लो सारखं झालं, तर वेलॉसिटी वेक्टर वेगवेगळ्या डायरेक्शनला येणार आहेत. जिकडं पाणी चाललंय त्या डायरेक्शनला येणार नाही. हा कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला डेफिनेशन छान सांगता येईल. बघा, स्ट्रीम लाईन इट इज अ कर्व. स्ट्रीम लाईनला पहिल्यांदा म्हणायचं इट इज अ कर्व. बघा, स्ट्रीम लाईन इट इज अ कर्व whose tangent at any point in the flow. It is a curve whose tangent at any point in the flow is in the direction of the velocity of the flow. हा कर्व आहे. ह्या कर्वला जर टँजंट काढली कोणत्याही पॉइंटला तर आपल्याला वेलॉसिटी भेटते आणि ती वेलॉसिटी इन द फ्लो असते. इट इज अ कर्व. स्ट्रीम लाईन इज अ कर्व whose tangent at any point in the flow is in the direction of the velocity of the flow. Streamline is a curve whose tangent at any point in the flow is in the direction of velocity of the flow at that point. And त्यांनी म्हटले streamlines and flow lines are same for steady flow. आता flow tube. Flow tube ची definition. It is an imaginary bundle of flow lines bounded by an imaginary wall. आता flow tube कधीही दिसत नाही. तर फ्लो ट्यूब ही काय आहे? इमॅजिनरी कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये इमॅजिनरी शब्द डबल आला पाहिजे. इट हॅज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो ऑफ लाईन्स. हा इमॅजिनरी बंडल आहे. कशाचा? फ्लो ऑफ लाईन्सचा. बाउंडेड बाय इमॅजिनरी वॉल. पण हा जो बंडल याला बांधलं पाहिजे तर कुणी बांधलंय? इमॅजिनरी वॉलनी. फ्लो ट्यूब इट इज अन इमॅजिनरी ट्यूब. इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ द फ्लो ऑफ लाईन्स bounded by imaginary wall. Next definitions, laminar flow or turbulent flow. Streamline वेगळा, laminar flow, streamline flow. Streamline ची definition वेगळी. Streamline is a curve. Streamline is a curve. If the tangent is drawn to this curve at any point gives the velocity vector in the same direction of the flow. These are streamline. आता स्ट्रीमलाईन फ्लोची डेफिनेशन म्हणजेच लॅमिनार फ्लो. लॅमिनार फ्लोला दुसरं नाव आहे स्ट्रीमलाईन फ्लो. इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजसंट लेयर्स ऑफ फ्लुइड मूव स्मूथली ओव्हर ईच अदर इज कॉल्ड ॲज लॅमिनार ऑर स्ट्रीमलाईन फ्लो. याच्यामध्ये दोन शब्द आले पाहिजेत, स्टेडी फ्लो आणि मूव्ह स्मूथली. लेयर्स मूव्ह स्मूथली. मी म्हणताना पण फार स्मूथली म्हणतोय. Laminar flow or turbulent flow. It is a steady flow in which the adjacent layers of a fluid move smoothly over each other. दोन लेयर्स आहेत ना, पहिला आणि दुसरा लेयर, हे दोन्ही लेयर एकदम स्मूथली फ्लो होतात over each other. Laminar flow or streamline flow. It is a steady flow in which the adjacent layers of the fluid move smoothly over each other. Is called as laminar flow or streamline flow. Next is turbulent flow. Next is turbulent flow. It is a flow at very high flow rate so that there is no steady flow and the flow pattern changes continuously. याच्यामध्ये बघा, high flow rate, no steady flow, flow pattern changes continuously. Flow pattern changes continuously. डेफिनेशन केली स्ट्रीमलाईनची. स्ट्रीमलाईन काय? इट इज अ कर्व. आणि त्या कर्वला कधी पण टँजंट काढली तर आपल्याला व्हेलॉसिटी भेटणार अँड दॅट व्हेलॉसिटी इज इन द डायरेक्शन ऑफ फ्लो. फ्लो ट्यूब इट इज अन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स बाउंडेड बाय इमॅजिनरी वॉल. लॅमिनार ऑर स्ट्रीमलाईन फ्लो इट इज अ स्टेडी फ्लो इन विच ॲडजसंट लेयर म्हणजे दोन लेयर, ॲडजसंट लेयर्स ऑफ अ फ्लुइड मूव स्मूथली ओव्हर ईच अदर. टर्ब्युलंट फ्लो it is a flow with high flow rate, non-steady flow and the flow pattern changes continuously. समजलं का?
समजलं का? बोला, समजलं का? Okay, next, the difference between streamline flow and turbulent flow. Difference between streamline flow and turbulent flow. Difference between streamline flow and turbulent flow. This question is very hot. बघा, streamline flow, it is a smooth flow. Streamline flow is a smooth flow. Streamline flow is a steady flow. In streamline flow, velocity vector at any point, velocity at any point remains constant. Two streamlines never intersect each other. Streamline is a smooth flow. In streamline flow, velocity at any point remains same. Two streamlines never intersect each other. Streamline flow is a steady flow. In streamline flow, the velocity is less than the critical velocity. Less than the critical velocity. And as an example, a steady flow of river. Turbulent flow, irregular flow, unsteady flow, velocity increases beyond the critical velocity. Turbulent flow च्या ज्या lines आहेत, turbulent lines intersect each other at any point. The velocity does not remains constant at any point. आणि याचं उदाहरण the flooded river. The flooded river. समजलं सगळ्यांना? ओके, पेज नंबर 45 वरती, पेज नंबर 45 वरती बघा, रेनॉल्ड्स नंबर जर 2000 पेक्षा जास्त असेल, बघा, रेनॉल्ड्स नंबर इज अ प्युअर नंबर. इट हॅज नो युनिट, नो डायमेन्शन. इट इज फाउंड दॅट पहिल्या कॉलमचा बॉटम वाचतोय मी, पहिल्या कॉलमचा बॉटम. Reynolds number is a pure number. It has no unit and dimension. It is found that for Reynolds number less than 1000, the flow is streamline. Greater than 2000, the flow is turbulent. And 1000 to 2000, the flow is unsteady. म्हणजे 1000 पेक्षा कमी streamline, 2000 पेक्षा जास्त turbulent, 1000 आणि 2000च्या मध्ये अनस्टेडी ट्रान्झिशन होतं ना. त्याच्यानंतर बघा, दोन डायग्रामच्या मधला विस्कॉसिटीमध्ये दोन डायग्रामच्या मधलं वाचायचं आहे. विस्कॉसिटी ऑफ सच फ्लुइड इज 0. द ओनली फ्लुइड दॅट इज ऑलमोस्ट नॉन विस्कस इज अ लिक्विड हेलियम ॲट 20K. नॉन विस्कस कोण आहे? लिक्विड हेलियम ॲट 20K. Viscosity of such fluid is 0. The only fluid that is almost non-viscous is helium at 2K. At 2K. Back side ला या 46 पेज वरती डेफिनेशन पाठ करायची आपल्या विस्कॉसिटीची. विस्कॉसिटी इज दॅट प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड. विस्कॉसिटी ही प्रॉपर्टी आहे फ्लुइडची. विस्कॉसिटी इज दॅट प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड by virtue of which the relative motion between different layers of a fluid
experience a dragging force. Viscosity is that property of fluid. Viscosity is that property of fluid by virtue of which the relative motion between different layers of fluid experience a dragging force. Viscosity is that property of fluid by virtue of which the relative motion between different layers of a fluid experience a dragging force. Viscosity is that property of fluid by virtue of which the relative motion between different layers of a fluid experience a dragging force. Velocity gradient. The rate of change of velocity with distance measured from stationary layer is called velocity gradient. dv by dx. dv म्हणजे काय? The rate of change of velocity. dx म्हणजे काय? Distance. कुठून? From stationary layer. Stationary layer पासूनचा distance म्हणजे dx. मग velocity gradient ची definition बघा. The rate of change of velocity with distance dx measured from stationary layer is called velocity gradient. Velocity gradient ची definition म्हणजे dv by dx ची definition. dv म्हणजे the rate of change of velocity आणि dx म्हणजे stationary plate पासूनचं stationary layer पासूनचं कोणत्या लेयरचं distance. Yes, next question is very important. Newton's law of viscosity. Newton's law of viscosity. फॉर्म्युल्यावरून लिहायचं. Newton's law of viscosity for streamline flow. Newton's law of viscosity for streamline flow. The viscous force acting on any layer. Newton's law of viscosity is stated as for streamline flow. The viscous force acting on any layer. The viscous force acting on any layer is directly proportional to the area of the layer and the velocity gradient. State Newton's law of viscosity. Hot question आहे. State Newton's law of viscosity. बघा, Newton's law of viscosity is for streamline flow. For streamline flow, the viscous force acting on any layer, F, is directly proportional to the area of the layer, A, and the velocity gradient, dv by dx. याचा फॉर्म्युला काय? F is directly proportional to A into dv by dx. मग F म्हणजे viscous force, A म्हणजे area of layer and dv by dx म्हणजे velocity gradient. For a streamline flow, the viscous force acting on any layer is directly proportional to the area of the layer and velocity gradient. So F equal to eta A into dv by dx and eta called coefficient of viscosity. मग eta काय येणार? F upon A into dv by dx. मग definition of coefficient of viscosity. Coefficient of viscosity ची definition करायची, पण त्याचा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवा. eta equal to F upon A into dv by dx. F upon A into dv by dx. The coefficient of viscosity can be defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. The coefficient of viscosity can be defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. The coefficient of viscosity can be defined as the viscous force per unit area per unit velocity gradient. याचं युनिट आहे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. व्हेरी हॉट क्वेश्चन. याचा युनिट ऑफ विस्कॉसिटी न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. CGS unit is poise. CGS unit is poise. CGS unit is poise. इथपर्यंत क्लिअर आहे का? इथपर्यंत क्लिअर आहे का? बोला, इथपर्यंत क्लिअर आहे का? नेक्स्ट स्टोक्स लॉ. नेक्स्ट इज स्टोक्स लॉ. आता स्टोक्स लॉ मध्ये काय फॉर्म्युला आहे? F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू eta RV.
F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा आर व्ही. इटा म्हणजे काय? कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी. आर म्हणजे काय? त्या मेटल स्पियरची रेडियस. आणि व्ही म्हणजे काय? व्हेलॉसिटी ऑफ दॅट मेटल स्पियर. स्टोक्स लॉ मध्ये काय होतं? तो मेटल स्पियर लिक्विडमधनं खाली येतो. पेज नंबर 47 वरती आहे. पेज नंबर कशावरती आहे? 47. बघा, लक्ष द्या. द विस्कस फोर्स, स्टोक्स लॉ स्टेटेड ॲज, स्टोक्स लॉचं स्टेटमेंट करतोय. द विस्कस फोर्स एफ व्ही acting on a small metal sphere falling through a viscous medium. पहिला आपण सगळी माहिती लिही एफ व्ही विषयी लिहिणारी. एफ व्ही विषयी. एफ व्ही काय? विस्कस फोर्स. कोणावरती ऍक्ट होतो? स्मॉल मेटल स्पियरवरती. मेटल स्पियर काय होतो? लिक्विड मधनं फॉल होतो फ्रीली. विस्कस मीडियम मधनं फ्रीली फॉल होतो. द विस्कस फोर्स एफ व्ही, द विस्कस फोर्स एफ व्ही ऍक्टिंग ऑन ए स्मॉल स्पियर falling through a viscous medium is directly proportional to the radius of the sphere, its velocity through the fluid and the coefficient of viscosity of the fluid. F कशावर डिपेंड आहे? radius of metal sphere, velocity of metal sphere through the liquid and coefficient of viscosity. The viscous force F acting on a small metal sphere falling through the viscous medium. The viscous force F acting on a small metal sphere falling through the viscous medium is directly proportional to the radius of sphere, its velocity through the fluid and the coefficient of viscosity of the fluid. The viscous force F acting on a small metal sphere falling through a viscous medium is directly proportional to the radius of metal sphere, velocity through the fluid and the coefficient of viscosity of the fluid. So F is directly proportional to eta RV. मग proportionality constant घेतला, Fv equal to 6 pi eta RV. Next is terminal velocity. बघा 48 वरती net downward force is given by F equal to Fg minus Fv plus Fu होतं. F किती होता? Fg ग्रॅव्हिटेशनल फोर्स, Fv विस्कस फोर्स, Fu अपथ्रस्ट is responsible for initial increase in the velocity. Among the given forces Fg and Fu are constant while Fv increases with increase in velocity. Thus a stage is reached when the net force F becomes zero. At this stage, Fg equal to Fv plus Fu. After that, the downward velocity remains constant. The constant downward velocity is called as terminal velocity. म्हणून आपल्या क्वेश्चन बँक मध्ये जे मी उत्तर दिलतं ते उत्तर माझं चुकलेलं होतं. द नेट फोर्स इज 0. आठवलं का? द नेट डाउनवर्ड फोर्स आपण फॉर्म्युला लिहिलता. आपण पहिली लाईन लिहिली होती, पण त्याच्या आतमध्ये गेल्यानंतर कळतं द नेट फोर्स इज 0. डेरिव्हेशन महत्वाचं आहे. हॉट डेरिव्हेशन आहे. काय नाही सोपं आहे. आता मेटल स्पियर खाली पडतो म्हणजे त्याचं वेट खाली येणार. त्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे Fg म्हणणार. बरं, आता तो तुम्हाला माहिती आहे, तो खाली येतो म्हणजे विस्कस फोर्स वरती असणार. खाली फ्रिक्शनल फोर्स मोशनच्या अपोजिट असतो. फ्रिक्शनल फोर्स वरती येणार, Fe वरती येणार आणि तो खाली जाताना लिक्विड पास करत जाणार, म्हणून तो बॉयंट फोर्स पण वरती असतो. आपण एक करेक्शन केले आज. द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन द मेटल स्पियर इज 0. बरोबर. मग त्याचं खाली वजन Fg, वरती अपथ्रस्ट, वरती विस्कस फोर्स. आणि हे जर दोघं केले, तुम्हाला मी शिकवलेलं आहे त्यामुळे याच्या काही नादी लागत नाही मी. आता इथं आपला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स हा लेसन संपलेला आहे. तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स विषयी थोडीशी अजून मी आठवण करून देतो. बघा, टू ब्लो ए बबल 4 pi r square t. To blow a bubble, the burden is 4 pi r square t. To blow a soap bubble, burden is 8 pi r square t.
to increase the radius of bubble, 4 pi r2 square minus r1 square t. To increase the radius of soap bubble, 8 pi r2 square minus r1 square t. Done. संपलं. फोर पाय आर स्क्वेअर टी, 8 पाय आर स्क्वेअर टी आणि आर स्क्वेअरच्या ऐवजी म्हणायचं r2 स्क्वेअर मायनस r1 स्क्वेअर. त्यानंतर लाप्लास फॉर्म्युला 2t बाय r, लाप्लास फॉर्म्युला 2t बाय r, प्रेशर डिफरन्स महत्वाचं आहे ते डेरिव्हेशन हा. आणि जर सोप आलं तर 4t बाय r. क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? सगळं क्लिअर झालं. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, रोटेशनल डायनामिक्स, ऑल थेरी, ऑल फॉर्म्युलीज, ऑल डेफिनेशन्स क्लिअर. तुम्हाला फक्त ऑडिओ फाईल जास्त वेळा ऐकायची आहे बस. ओके, नाउ मूव्हिंग टू द नेक्स्ट लेसन, कायनेटिक थेरी ऑफ गॅस अँड रेडिएशन. कायनेटिक थेरी ऑफ गॅस अँड रेडिएशन. ओके ओके, चला. कायनेटिक थेरी ऑफ गॅस अँड रेडिएशन, पेज नंबर 56. तुम्हाला माहिती आहे पी व्ही इक्वल टू NRT असतं. पी व्ही इक्वल टू NRT असतं. आयडियल गॅस इक्वेशन ओबेज बाय आयडियल गॅस लॉज. आयडियल गॅसेस ओबेज आयडियल गॅस इक्वेशन. बट इन द युनिवर्स देर आर रियल गॅसेस. रियल गॅसेस आयडियल गॅस इक्वेशन ओबे करत नाही. कधी HPLT ला हाय प्रेशर अँड लो टेम्परेचर. ओके, बघा सेकंड कॉलममध्ये द लॉज ऑफ बॉईल, चार्ल्स अँड गे-लुसॅक्स आर स्ट्रिक्टली व्हॅलिड फॉर रियल गॅसेस only if the pressure of the gas is not too high and the temperature is not too close to the liquefaction of temperature of gas. ह्याच्यावरती बोर्डानी 1 मार्कला क्वेश्चन विचारला आहे. द लॉज ऑफ बॉईल, चार्ल्स, माझ्या मते वरून दुसरा पॅरेग्राफ आहे. सेकंड कॉलममध्ये पान नंबर 56 वरती सेकंड कॉलममध्ये द लॉज ऑफ बॉईल, चार्ल्स अँड गे-लुसॅक्स आर स्ट्रिक्टली व्हॅलिड फॉर रियल गॅसेस. हे लॉज ऑफ गॅस जे आहेत, आयडियल गॅसचे जे लॉज आहेत ते रियल गॅसेससाठी कधी व्हॅलिड असतात? इफ द प्रेशर ऑफ द गॅस इज नॉट टू हाय, म्हणजे HP नसेल, हाय प्रेशर नसेल, अँड द टेम्परेचर ऑफ द गॅस इज नॉट क्लोज टू द लिक्विफिकेशन टेम्परेचर ऑफ द गॅस, दॅट इज LT. ओके, आता हे बिहेवियर ऑफ गॅस नाही आहे, मीन फ्री पाथ पण नाही आहे. प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस 3.5. आता याच्यावरती एक प्रश्न विचारला होतो. बघा, प्रेशर एक्सप्लेन व्हाय a gas exerts a pressure on the walls of container. 2 मार्काचा प्रश्न आहे, व्हेरी फेमस क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही. त्याचं उत्तर कसं लिहायचं आहे हे आपल्याला पाहायचं आहे. Why a gas exerts a pressure on the walls of container. Explain why gas exerts a pressure on the walls of container. 2 मार्काचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आपण लिहायला सुरुवात करतोय. बघा, नीट ऐका. All the gas molecules are in a state of random motion. When these gas molecules are in a state of random motion, they collide with each other, and they collide with the walls of container. पहिलं वाक्य, all the gas molecules are in a state of random motion. Full stop.
When all the gas molecules are in a state of random motion, they collide with each other as well as on the walls of container. दुसरं वाक्य संपलं. तिसरं, when the gas molecules collides on the walls of container, they exchange their momentum. They exchange their momentum. मग ते मॉलिक्यूल त्या वॉलला काय देतात? मोमेंटम. तिसरं वाक्य, the rate of change of momentum is directly proportional to the force. The rate of change of momentum is directly proportional to the force, and the force per unit area is called pressure. Thus, a gas molecules exerts a pressure on the walls of container. I will repeat it. Why gas molecules exerts a pressure on the walls of container? पहिलं वाक्य, all the gas molecules are in a state of random motion. All the gas molecules are in a state of random motion. दुसरं वाक्य, when the gas molecules are in a state of random motion, they collide with each other as well as on the walls of container. तिसरं वाक्य, when the molecules collides on the walls of container, they exchange their momentum. चौथं वाक्य, the rate of change of momentum is called force. पाचवं वाक्य, force per unit area is called pressure. सहावं वाक्य, thus gas exerts a pressure on the walls of container. समजलं का आन्सर? ओके. आता आपल्याला फॉर्म्युला येतो बघा, प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस मॉलिक्युल्स ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. त्याचा फॉर्म्युला काय बघा, P इक्वल टू 1/3 N V स्क्वेअर अपॉन V. 1/3 M इंटू V स्क्वेअर अपॉन V. 1/3 रो इंटू व्ही स्क्वेअर. हा प्रेशरचा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये ती जी आर एम एस वेलॉसिटी, दॅट आर एम एस वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट टी. मी जे फसतंय, तुम्ही जे चुकताय ते सांगतोय. आर एम एस वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर. द आर एम एस वेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर, बट कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे, परंतु आर एम एस वेलॉसिटी रूट टेम्परेचर आहे, स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर आहे. आर एम एस वेलॉसिटी स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर, कायनेटिक एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. पेज नंबर 65. रेडिएशन चालू झालं आपला. पेज नंबर 65. पेज नंबर 65 बघा, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी नाही, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी नाही, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनचा फॉर्म्युला काय आहे? IA upon I. IA upon I. IA upon I. Small a equal to IA upon I. मग कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनचा फॉर्म्युला बघा. कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज डिफाइंड ॲज, कोएफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज डिफाइंड ॲज the quantity of radiant energy absorbed, the quantity of radiant energy absorbed by the body per unit time per unit area to the quantity of radiant energy incident upon it. आता A चा फॉर्म्युला IA upon I. मग त्यातला IA काय आहे? IA काय आहे? The quantity of radiant energy absorbed by the body per unit time per unit area to the quantity of radiant energy incident upon it. आपण पुस्तकातील डेफिनेशन घेऊया. द रेशो ऑफ अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब
to the total quantity of incident is called as coefficient of absorption. खूपच सोपी डेफिनेशन दिली. Coefficient of absorption is the ratio of amount of heat absorbed to the total quantity of heat incident is called coefficient of absorption. The ratio of amount of heat absorbed to the total quantity of heat incident. The ratio of amount of heat absorbed to the total quantity of heat incident is called coefficient of absorption. Next is coefficient of reflection. The ratio of amount of radiant energy reflected to the energy incident is called coefficient of reflection. Coefficient of transmission तिघही सेम आहेत. The ratio of amount of radiant energy transmitted to the total energy incident is called coefficient of transmission. Dithermanious substance मग त्याच्यामधून ट्रान्समिशन होतं. त्याचे उदाहरणं कोणती बघा डायथर्मेनियस सबस्टन्सचे. ग्लास, कॉर्ड्स, सोडियम क्लोराईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, ड्रायर. ग्लास म्हणजेच कॉर्ड्स, सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ NaCl. मग 3 लक्षात ठेवा, ग्लास, कॉर्ड्स, सोडियम क्लोराईड. आणि इकडे 3 लक्षात ठेवा, ऑक्सिजन, हायड्रोजन, ड्रायर. ड्राय एअरमध्येच ऑक्सिजन, हायड्रोजन. ग्लास, कॉर्ड, सोडियम क्लोराईड, हायड्रोजन, ऑक्सिजन, ड्रायर. हे कोणाचे डायथर्मेनियस सबस्टन्स की ज्याच्यामधनं हीट काय होते ट्रान्समिट होते. अथर्मेनियस सबस्टन्स देर इज नो ट्रान्समिशन ऑफ हीट ट्रान्समिट होत नाही. मग याची उदाहरणं बघा वॉटर, वूड, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर, बेन्झिन. वॉटर, वूड, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर, बेन्झिन. वॉटर, वूड, आयर्न, कॉपर, मॉइस्ट एअर, बेन्झिन. ठीक आहे. नेक्स्ट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता परफेक्टली ब्लॅक बॉडीविषयीचा आपण थेरी क्वेश्चन कंप्लीट करायचा आहे. ओके. परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता पहिल्यांदा डेफिनेशन तुम्हाला प्रश्न विचारते व्हॉट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी इज अ बॉडी which absorb almost all the radiant energy incident upon it. Perfectly black body is a body which absorb almost all the radiant energy incident upon it. Second sentence. Black body absorb 100% of energy, but in the universe there is no black body. Mukon lamp black. Lamp black is the material which absorb almost 96% of the energy, 97% of the energy incident upon it. Lamp black or platinum black. Lamp black or platinum black हे 97% एनर्जी काय करतात ॲब्सॉर्ब करतात. नेक्स्ट क्वेश्चन 3 मार्काचा. एक्सप्लेन द प्रॅक्टिकल अप्रोच ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. एक्सप्लेन फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी और explain the construction and working of perfectly black body. बघा मग डायग्रॅम काढायची. डायग्रॅम तुम्हाला माहिती आहे त्या डायग्रॅमला सुद्धा 2 मार्क आहेत. नुसती डायग्रॅम सुद्धा 2 मार्कला विचारू शकतात किंवा क्वेश्चनमध्ये डायग्रॅम 1 मार्कला आहे. बघा फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल्ड वॉल हॉलो स्पियर. फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ डबल्ड वॉल hollow sphere. The internal surface of the sphere is coated with lamp black. The outer sphere is polished, silver polished. Outer sphere जो आहे तो silver polished आहे. There is a conical projection inside the sphere. To avoid the normal incidence of the radiant energy. कोनिकल प्रोजेक्शन का दिलंय टू अवॉइड द नॉर्मल इन्सिडन्स. ओके. इनर सरफेस लॅम्प ब्लॅकनी कोट केला आहे. बाहेर त्याला सिल्वर पॉलिश आहे. 2 वॉलच्या मध्ये व्हॅक्यूम आहे, इव्हॅक्युएटेड स्पेस आहे. आतमध्ये कोनिकल प्रोजेक्शन दिलंय. कशासाठी दिलंय टू अवॉइड द नॉर्मल इन्सिडन्स. अँड देर इज अ स्मॉल होल or aperture to this body through which the radiant ray, the incident ray enters the body.
अँड द इफेक्टिवनेस ऑफ द बॉडी डिपेंड्स अपॉन द एरिया ऑफ दॅट होल. त्या होलचा एरिया जेवढा आहे, ॲपर्चरचा एरिया जेवढा आहे, त्याच्यावरतीच त्या परफेक्टली ब्लॅक बॉडीचं इफेक्टिवनेस अवलंबून आहे. कळलं का? परफेक्टली ब्लॅक बॉडीचा 3 मार्काचा प्रश्न कळला का? फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी समजली का? ओके, नेक्स्ट आता आपल्याला डेफिनेशन घ्यायचे आहेत. इमिसिव्ह पॉवर, इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन घ्यायची. मग इमिसिव्ह पॉवरचा पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, क्यू अपॉन ए इंटू टी. इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला क्यू अपॉन ए इंटू टी. क्यू म्हणजे कोण? क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी. ए म्हणजे कोण? एरिया. आणि टी म्हणजे कोण? टाईम. टी म्हणजे कोण? टाईम. त्यातही सगळ्यात महत्त्वाचं पहिला एक क्वेश्चन, द हीट रॅडिएटेड डिपेंड्स ऑन, पेज नंबर 67. द अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड डिपेंड्स ऑन, पहिलं ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी. हा प्रश्न क्वेश्चन बँकमध्ये पण आहे बघा. अमाऊंट ऑफ हीट रॅडिएटेड बाय द बॉडी डिपेंड्स ऑन ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी, द नेचर ऑफ द बॉडी, सरफेस एरिया ऑफ द बॉडी, अँड टाईम ड्युरेशन फॉर विच द बॉडी एमिट्स रेडिएशन. ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी, नेचर ऑफ द बॉडी, सरफेस एरिया ऑफ द बॉडी, टाईम ड्युरेशन, कॉन्टॅक्टमध्ये किती वेळ आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. ॲब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ द बॉडी, नेचर ऑफ द बॉडी, सरफेस एरिया ऑफ द बॉडी, टाईम ड्युरेशन ऑफ द बॉडी. ओके, आता इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन. इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला आहे क्यू अपॉन ए इंटू टी. क्यू अपॉन ए इंटू टी, त्याच्यावरनं इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन. इमिसिव्ह पॉवर इज डिफाईन्ड ॲज, इमिसिव्ह पॉवर इज डिफाईन्ड ॲज the amount of heat radiated, the amount of heat radiated, the amount of heat radiated per unit time per unit area. Emissive power of a body is defined as the quantity of heat radiated per unit time per unit area is called emissive power. So R equal to Q upon A into T. Q म्हणजे एनर्जी. एनर्जी कशामध्ये मोजणार? जूल. ए म्हणजे एरिया, मीटर स्क्वेअर. टी म्हणजे टाईम, सेकंड स्क्वेअर. पण जूल पर सेकंडला वॅट म्हणतात, सो वॅट पर मीटर स्क्वेअर. आणि याचा युनिट L0 M1 T⁻³ ते आपल्याला काढता येतं. त्याच्यानंतर इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडी. इमिसिव्ह पॉवर ऑफ ए ब्लॅक बॉडीची डेफिनेशन, द क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया बाय अ ब्लॅक बॉडी इज कॉल्ड ॲज इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे इमिसिव्हिटीची डेफिनेशन. आता इमिसिव्हिटीच्या डेफिनेशनमध्ये काय करायचं, तर इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी. द कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी ऑफ अ गिवन सरफेस इज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ सरफेस टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्ट ब्लॅक सरफेस. सो E इक्वल टू R अपॉन RE. मग परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी E किती असतो? 1. E किती असतो? 1. आणि रिफ्लेक्टरसाठी, परफेक्टली रिफ्लेक्टरसाठी किती असतो? E इक्वल टू 0. नेक्स्ट, क्रिचॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन. A इक्वल टू E. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन. बघा, क्रिचॉफ्स लॉ इज स्टेटेड ॲज द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ॲट अ गिवन टेम्परेचर इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन ॲट द सेम टेम्परेचर. ज्या टेम्परेचरला कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन असतं त्याच टेम्परेचरला कोइफिशियंट ऑफ इमिशनसुद्धा असतं. बघा, मग A इक्वल टू E. पण E म्हणजे काय? कॅपिटल R अपॉन कॅपिटल RB. म्हणून डेफिनेशन केली. स्टेट क्रिचॉफ्स लॉ, पेज नंबर 68. It states that at a given temperature, the ratio of emissive power to the coefficient of absorption of a body is equal to the emissive power of perfectly black body at the same temperature for all wavelengths.
परत खाली एक केलं आहे, क्रिचॉफ्स लॉ कॅन ऑल्सो बी स्टेटेड ॲज फॉर अ बॉडी एमिटिंग अँड ॲब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम द इमिसिव्हिटी इज इक्वल टू ॲब्सॉर्टिव्हिटी. आपण सेकंड डेफिनेशन पाठ करूया, सोपी आहे. फॉर अ बॉडी एमिटिंग or absorbing thermal radiation, for a body emitting and absorbing thermal radiation in thermal equilibrium, emissivity is equal to absorptivity. In thermal equilibrium, emissivity equal to absorptivity. कसाई लॉ कसाई पाठ करता येतो. A इक्वल टू ई. ई म्हणजे काय? ई अपॉन ई बी. A इक्वल टू ई. ई म्हणजे ई अपॉन ई बी. हे इथपर्यंत क्लिअर आहे का? जरा बोला माझ्याशी. शेवटचे 15 मिनिटं आपलं लेसन संपेल, पण जरा माझ्याशी बोला. ओके, पुढचा ग्राफ अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. अतिशय महत्त्वाचा ग्राफ आहे पुढचा, पेज नंबर 69वरचा. बघा, वाय ॲक्सिसवरती काय आहे? रॅडियंट पॉवर. एक्स ॲक्सिसवरती काय आहे? वेवलेंथ इन नॅनोमीटर. वाय ॲक्सिसवरती रॅडियंट पॉवर. बघा, वाय ॲक्सिस काढला, रॅडियंट पॉवर लिहिली. एक्स ॲक्सिस काढला, वेवलेंथ इन नॅनोमीटर लिहिली. एक्स ॲक्सिसवरती 0, 500, 1000, 1500, 2000, 2500, 3000, म्हणजे 0 पासून 3000 पर्यंत आहे. 0 पासून 3000 पर्यंत आहे. आता बघा, पहिल्यांदा 3000 केल्विनचा ग्राफ काढला, खाली असा झोपेतच काढला आहे. 3000 केल्विनचा डोंगर कमी आहे, 3000 केल्विन, त्याच्यावरती 4000 केल्विन, त्याच्यावरती 5000 केल्विन आणि त्याच्यावरती 5500 केल्विन. तिथं व्हिजिबल दाखवला आहे रिजन, व्हिजिबल रिजन दाखवला आहे, लॅम्बडा मॅक्स दाखवला आहे, प्रत्येक पीक पॉईंट आहे. बरोबर. हे काय? स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. रेडियंट पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी पर युनिट रेंज ऑफ वेवलेंथ ॲज अ फंक्शन ऑफ वेवलेंथ. ओके, स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन, तो ग्राफ काढा असं म्हटलं का हे लिहायचं. अँड दिस इज द ग्राफ ऑफ रेडियंट पॉवर अगेन्स्ट वेवलेंथ. मग प्रिंगशेम आणि ल्युमर आणि प्रिंगशेम नावाचे 2 सायंटिस्ट होते, त्यांनी हा ग्राफ काढलेला आहे. This is the graph of radiant power against wavelength. Radiant power against wavelength. त्यांनी पहिलं काय केलं? त्यांनी पहिल्यांदा टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं. They kept temperature constant. For example, it is 3000 Kelvin. It is 3000 Kelvin. Initially, the emissive power goes on increasing as wavelength increases. तो ग्राफ बघा, त्या ग्राफ सुरुवात झाली 0 पासून, त्या ग्राफची उंची वाढायला लागली, म्हणजे इमिसिव्ह पॉवर वाढली जशी वेवलेंथ वाढायला लागली. इनिशियली द टेम्परेचर इज केप्ट कॉन्स्टंट. इनिशियली द टेम्परेचर इज केप्ट कॉन्स्टंट. सुरुवातीला टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. 69 पेज त्याच्यावरचा ग्राफ 3000 केल्विनचा ग्राफ बघा. इनिशियली द टेम्परेचर इज कॉन्स्टंट. सपोज इट इज 3000 केल्विन. ॲज वेवलेंथ इन्क्रीजेस द रेडियंट पॉवर ऑल्सो इन्क्रीजेस. The radiant power also increases. It reaches to its maximum point or peak value and after that it decreases. काय होते बघा, 3000 केल्विन असेल किंवा 4000 केल्विन असेल किंवा 5000 केल्विन असेल किंवा 5500 केल्विन असेल, एक टेम्परेचर कॉन्स्टंट घेतलं, लेट अस टेक एक्झाम्पल 3000 केल्विन, त्याचा ग्राफ प्लॉट केला, तर जशी वेवलेंथ वाढायला लागली तशी रेडियंट पॉवर वाढायला लागली, पण एका पीक व्हॅल्यूपर्यंत गेली आणि त्याच्यानंतर जशी वेवलेंथ वाढत चालली त्याच्यानंतर मात्र रेडियंट पॉवर कमी होत चालली. आणि हाच ट्रेंड 3000 केल्विनला दिसतो, 4000 केल्विनला दिसतो, 5000 केल्विनला दिसतो, 5500 केल्विनला दिसतो. इनिशियली द इमिसिव्ह पॉवर गोज ऑन इन्क्रीजिंग, रिचेस टू इट्स पीक व्हॅल्यू अँड देन गोज ऑन डिक्रीजिंग, बट वेवलेंथ इन्क्रीजेस. हे झालं पहिलं कन्क्लुजन, वेन द टेम्परेचर इज केप्ट कॉन्स्टंट. Now for different temperatures the graph is plotted.
प्रत्येक वेगवेगळ्या टेम्परेचरसाठी ग्राफ प्लॉट केला. मग त्याच्यावरून काय कन्क्लुजन काढलं? त्याच्यावरून कन्क्लुजन असं काढलं द पीक व्हॅल्यू means the radiant power is maximum for a certain wavelength. The wavelength at which emissive power is maximum is shifted towards radiant axis. म्हणजे सगळे जे पीक पॉईंट आहेत ते सगळे पीक पॉईंट हे वाय ॲक्सिसला शिफ्ट होतात. सगळे वाय ॲक्सिसकडे कळलेले आहेत. याचा अर्थ काय होतोय की इमिसिव्ह पॉवर सगळ्यात जास्त केव्हा आहे? जेव्हा वेव्हलेंथ कमी आहे. ओके, so emissive power is maximum for shorter wavelength. Emissive power is maximum for smallest wavelength. ओके, हे त्यांनी लिहिलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय लिहिलं? एरिया अंडर द कर्व गिव्स क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया. आता मला सांगा बरं, द क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया म्हणजे काय? इमिसिव्ह पॉवर. The quantity of radiant energy emitted per unit time per unit area is called emissive power. मग ग्राफच्या खालचा एरिया काय देतो? क्वांटिटी ऑफ रॅडियंट एनर्जी एमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया म्हणजेच काय देतो? इमिसिव्ह पॉवर. ओके, ठीक आहे. अजून थोडे 2-4 पॉईंट तुम्ही जरा वाचून लिहा. वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ पेज नंबर 70. लॅम्बडा मॅक्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. लॅम्बडा मॅक्स आहे पण वेव्हलेंथ मॅक्झिमम नाही आहे, इमिसिव्ह पॉवर मॅक्झिमम आहे. मग लॉ कसा आहे बघा? द वेव्हलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम. लॅम्बडा मॅक्स लिहिलाय पण वेव्हलेंथ मॅक्झिमम नाही आहे, इमिसिव्ह पॉवर मॅक्झिमम आहे. द वेव्हलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम is inversely proportional to the absolute temperature of the body. The wavelength for which the emissive power of a black body is maximum. The wavelength for which the emissive power of a black body, Stephen's law of radiation and Wien's distribution law, Wien's law, Stephen's law, black body साठी. The wavelength for which emissive power of black body is maximum is inversely proportional to the absolute temperature of the black body. That's why lambda max is inversely proportional to T. So lambda max alpha 1 upon T. So lambda max into T equal to B. आता याचं विचारतात what is the application of Wien's displacement law. तर surface temperature of sun, the surface temperature of moon, the surface temperature of all the celestial bodies is found by using Wien's distribution law. Okay? And the last point of this lesson is Stephen-Boltzmann's law. Stephen-Boltzmann's law. एकदम सिंपल आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. The rate of emission, page number 71. The rate of emission of radiant energy per unit area per unit time of a perfectly black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. तुम्ही असं लिहू शकता ना, द रॅडियंट एनर्जी सोप्या भाषेत Q upon A into T. Q upon A into T is directly proportional to T raised to 4. Q म्हणजे द रॅडियंट एनर्जी एमिटेड ब्लॅक बॉडी पर युनिट टाईम पर युनिट एरिया डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सल्यूट टेम्परेचर. मी ॲब्सल्यूट टेम्परेचर म्हणतोय, मी ॲब्सल्यूट 0 टेम्परेचर म्हणत नाही. बघा, लास्ट Stephen-Boltzmann's law. The quantity of radiant energy emitted per unit time per unit area by a black body is directly proportional to the absolute temperature is directly proportional to the fourth power of its absolute temperature. Once again, the quantity of radiant energy emitted per unit time per unit area is directly proportional to the quantity of radiant energy emitted per unit time per unit area by black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. Once again, the radiant energy emitted per unit time per unit area by black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature.
तर या ठिकाणी आपला तिसरा लेसन पण संपलेला आहे आणि आपण इथेच थांबणार आहोत. ओके, आपण हे जे आहे 4 तारीख आज 5, 6, 7, 8 5, 6, 7, 8मध्ये फिजिक्स 1चे सगळे न्यूमेरिकल्स, सगळे डेफिनेशन, सगळे डेरिव्हेशन्स करून घेणार आहे. कळलं? त्यामुळं फिजिक्स 2चा जास्तीत जास्त अभ्यास करा. फिजिक्स 2चा जास्तीत जास्त अभ्यास करा. आत्ता रिसेंटली मी काढलेला फिजिक्स 2चा पेपर आणि एकदम सुरुवातीला काढलेला फिजिक्स 1चा पेपर, सुरुवातीला काढलेला फिजिक्स 1चा पेपर आणि आता रिसेंटली काढलेला फिजिक्स 2चा पेपर, हे दोन्ही पेपर महत्त्वाचे आहेत. हे दोन्ही पेपर महत्त्वाचे आहेत. कळलं? ठीक आहे, मी ते उद्या ग्रुपवर शेअर करेल. पण फिजिक्स 2चा अभ्यास करा. फिजिक्स 2चा अभ्यास करा. उद्या दुपारी एक रिव्हिजनचं सेशन होईल. उद्या दुपारी एक रिव्हिजनचं सेशन होईल आणि परत असं रात्री एक रिव्हिजनचं सेशन होईल. दिवसातनं 2 सेशन होतील आपले फिजिक्स 1चे. कळलं? फिजिक्स 1ला किती मार्क आहेत? 37 मार्क्स आले पाहिजेत. मॅग्नेटिक मटेरियल्स पहिला उरकून टाका. मॅग्नेटिक मटेरियल्स पहिला उरकून टाका. ते 5 मार्क तुमच्या पॉकेटमध्ये घ्या. ते 5 मार्क तुमच्या पॉकेटमध्ये घ्या. ड्युएल नेचर एक करून टाका, तो पण जास्त मार्काला आहे. स्ट्रक्चर ऑफ ॲटम पण जास्त मार्काला आहे. रिड्यूस जास्त आहे, तो पण करून घ्या. EMI आणि AC सर्किट. AC सर्किटवरती प्रॉब्लेमच येतात. AC सर्किटवरती प्रॉब्लेम येणार म्हणजे येणारच आहे AC सर्किटवरती. कळलं का? हे लेसन करा. टार्गेट ठेवा. 4 वेळा फिजिक्स वाचून झालं पाहिजे. 4 वेळा. पटापट. ओके, चलो बाय. गुड नाईट.